नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गंमत बघा, दिल्लीमध्ये आज इंडियाची बैठक झाली आणि NDAची सुद्धा बैठक झाली. मुळामध्ये वातावरण फार वेगळं आहे आणि सगळा संख्याबळाचा खेळ आहे, आकड्यांचा खेळ आहे. भारतीय जनता पक्षाला सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यामुळे सर्वाधिक जागा त्यांना मिळालेल्या आहेत, हे खरंच आहे. आणि NDAला सुद्धा तशा अर्थानं बहुमत पण आहे. पण इंडिया आघाडी सुद्धा बहुमतापासून फार दूर आहे असं नाही आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मित्र पक्षांना सुद्धा सत्तेमध्ये येण्याची संधी नाहीच असं नाही. आणि प्रत्यक्षात लोक जे बोलत आहेत ते वेगळं आहे आणि ज्या हालचाली सुरू आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मी अद्याप फोन केला नाही असं शरद पवार म्हणतायत. पण प्रत्यक्षात मात्र शरद पवारांनी काम सुरू केलेलं आहे. भेटीगाठी सुरू आहेत. सत्तेमध्ये यायची आमची आता इच्छा नाही, विरोधामध्ये बसणं आम्हाला आवडेल, अशा प्रकारची विधानं विरोधक करतायत, म्हणजे इंडिया आघाडीचे लोक करतायत. पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे काही घडू शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे. गंमत बघा, म्हणजे आज NDAची बैठक झाली आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी हे NDAचे नेते म्हणून घोषित पण केलं गेलं. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांनी नरेंद्र मोदींना अगदी लेखी पाठिंबा पण दिला, हे खरं आहे. पण दोन गोष्टी तुम्ही जरा बघितल्या का, निरीक्षण केलं का? पहिली गोष्ट म्हणजे त्या बैठकीमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे चेहरे एकदम फुललेले होते. ते इतके खुश होते की जसं काही पंतप्रधान पद आपल्यालाच मिळालेलं आहे, सरकार आपलं झालेलं आहे, सत्ता आपली झालेली आहे. ही गंमत आहे. नितीश कुमारांना आणखी आनंद यासाठी आहे की त्यांचा स्ट्राईक रेट फारच आहे. त्यांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या आश्चर्यकारक पद्धतीनं भरपूर जागा त्यांना मिळालेल्या आहेत. खरं म्हणजे नितीश कुमारांना पलटू राम असं म्हटलं गेलं आणि त्याचा त्यांना फटका बसेल असं वाटलं होतं. तेजस्वी यादव तिथे अगदी जोरात होते, पण तरी सुद्धा तेजस्वी यादव यांना अपयशाला तोंड द्यावं लागलं. नितीश कुमार यांना मात्र चांगल्या जागा मिळाल्या. तिकडे चंद्राबाबू तर दुहेरी खुश आहेत, कारण आंध्र प्रदेश राज्य पुन्हा एकदा आलं आणि त्याशिवाय लोकसभेमध्ये अशा जागा मिळाल्या की आता किंग मेकर होण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. ते दोघेही खुश होते आणि नरेंद्र मोदींचा चेहरा मात्र पडलेला होता. ते स्वाभाविकच आहे. ज्या नरेंद्र मोदींनी गेली 10 वर्ष पूर्णपणे एक हाती एक चालकानुवर्ती अशा पद्धतीनं राज्यकारभार केला, त्यांना आता अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे, हे खरंच आहे. पण एक मजा तुम्हाला सांगतो, हा पहिला भाग. दुसरं निरीक्षण किंवा माहिती बातमी तुम्हाला सांगतो, ती जास्त महत्वाची आहे. NDAच्या बैठकीसाठी, हे दोन्हीचे उच्चार सारखे वाटतात, NDA आणि इंडिया. NDAच्या बैठकीसाठी नितीश कुमार पाटण्याहून दिल्लीला आले आणि इंडियाच्या बैठकीसाठी तेजस्वी पाटण्याहून दिल्लीला आले. गंमत म्हणजे दोघंही एकाच फ्लाईटमध्ये आले, एकाच चार्टर फ्लाईटमध्ये हे दोघंही आले. आणि नितीश कुमारांना जेव्हा विचारलं गेलं दिल्लीला ते आल्यानंतर की काय होईल, सरकार तो बनेगी, पण कोणाची बनेगी काय बनेगी ते काहीच म्हटले नाहीत. आणि तेजस्वीला जेव्हा विचारलं गेलं तर तेजस्वी मिस्किल हसले आणि म्हणाले वेट अँड वॉच. आता साधा भाग असा आहे की जर त्यांना मोदी नको असतील तर या केसमध्ये नितीश कुमारांची एकूण भूमिका काय असणार आहे, हा मुद्दा आहे. या केसमध्ये चंद्राबाबू नायडू यांची भूमिका काय असणार आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. बरं, एक लक्षात घेतलं पाहिजे, नितीश कुमार हे मुळामध्ये कोण आहेत? राम मनोहर लोहिया यांचे शिष्य असणारे हे गृहस्थ. त्यांचं सगळं राजकारण सुरू झालं ते विद्यार्थी चळवळीमधून. JP आंदोलनामध्ये नितीश कुमार हे बऱ्यापैकी पुढे आले. नितीश कुमार, त्यानंतर लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, ही सगळी मंडळी ही एकत्र काम करत होती. त्यांची वैचारिक भूमिका, वैचारिक बांधिलकी सुद्धा याच प्रकारची, डावी, समाजवादी वगैरे अशा प्रकारची. त्यामुळे नितीश कुमारांना संधी मिळाली तर इंडिया आघाडीसोबत येणं आवडेल की नाही, हा साधा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, चंद्राबाबू नायडू. चंद्राबाबू केंद्रातल्या एका अर्थानं दबावामुळे, केंद्रात जे काही महत्व आहे सध्या आणि आपल्याला सुद्धा राज्यामध्ये त्या अर्थानं संरक्षण असावं म्हणून ते भाजपसोबत गेले, हे खरं आहे. पण आता भाजपची अशी अवस्था झालेली असताना, मोदी अडचणीमध्ये आलेले असताना त्यांना सोडून इंडिया आघाडीसोबत येणं हे चंद्राबाबू नायडूंना आवडेल की नाही, साधी गोष्ट आहे. चंद्राबाबू यांचं व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं, प्रवास तुम्ही जर पाहिला तर दक्षिण भारतातलं एकूण राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे. दक्षिण भारतातल्या राजकारणामध्ये उत्तर भारतीय राजकारण हे त्यांना त्याचा किंबहुना उत्तर भारतीय राजकारणाला विरोध करणं हे प्रामुख्याने दक्षिण भारतीय नेते सातत्यानं करत असतात. आणि त्यांना हे माहिती आहे की भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्याने उत्तर भारतीय लोकांचा पक्ष आहे, हिंदी बेल्ट मधला पक्ष आहे,
गायपट्ट्याचा पक्ष आहे. अशा गायपट्ट्याच्या नेत्यांसोबत, गायपट्ट्याच्या पक्षासोबत, उत्तर भारतीय नेत्यांसोबत जर आपण गेलो तर आपल्या राज्यामध्ये आपल्या लोकांना काय वाटेल? आपले मतदार त्यामुळे दुरावतील का? आपले मतदार त्यामुळे दुखावतील का? हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की चंद्राबाबू हे तसंही खरं म्हणजे युपीएच्या फार जवळ होते सुद्धा. मी मागेही उल्लेख केला होता, चंद्राबाबू नायडू आणि शरद पवार यांचे व्यक्तिगत संबंध फारच चांगले आहेत. म्हणजे एवढे चांगले आहेत की मी स्वतः चंद्राबाबू नायडू यांना पहिल्यांदा भेटलो ते सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी. त्यामुळे चंद्राबाबूंची आणि शरद पवारांची चांगली मैत्री आहे. नितीश कुमार आणि शरद पवार हेही मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, नितीश कुमार हे खरं म्हणजे विरोधकांचा चेहरा झालेले होतेच. एक काळ असा होता जेव्हा 2014ला नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले. मोदींना पराभूत करणं हे आता जवळपास अवघड आहे, अशक्य आहे, अशा भाषेमध्ये बोललं जात होतं. त्या कालावधीमध्ये नितीश कुमार हा विरोधकांचा चेहरा असू शकतो अशा प्रकारची मांडणी केली जात होती. आणि विरोधकांचा चेहरा म्हणून नितीश कुमार पुढे येऊ लागले होते, पुढे येत होते. नंतर त्यांनी बऱ्याच उड्या घेतल्या, कोलांट्या उड्या घेतल्या, हा मुद्दा वेगळा. पण नितीश कुमारांवर अगदी पैज लावणारा आणि ते आपले नेते असू शकतात, आपला चेहरा असू शकतात असं वाटणारा विरोधकांचा गट होता, विरोधी पक्षांची आघाडी होती, ज्यांना असं वाटत होतं. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हा हे शक्य आहे की आत्ताच कदाचित बदल होईल असं नाही, ही पण शक्यता आहे. कारण असं आहे, आता एक त्यातला मुद्दा संविधानिक आहे. तो असा की शेवटी राष्ट्रपती पहिल्यांदा म्हणत असा आहे की सत्ता बनवण्यासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी तुम्हाला पाचारण केलं पाहिजे, तुम्हाला निमंत्रण दिलं पाहिजे. ते निमंत्रण देताना तुमच्याकडे किमान तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे अशा खासदारांची यादी तुमच्याकडे असावी लागते. सगळ्यांच्या सह्या असाव्या लागतात की 272 खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. पण त्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की राष्ट्रपती सगळ्यात पहिल्यांदा बोलावतात कोणाला? तर सिंगल लार्जेस्ट पार्टीला, की जो पक्ष हा सर्वाधिक जागा असणारा पक्ष आहे. आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे, भाजप आहे. तर भाजपला पहिल्यांदा निमंत्रण दिलं जाईल, हे पण खरं आहे. समजा असा विचार केला की भाजपकडे बहुमत नाही, तर मग ज्या आघाडीला, निवडणूक पूर्व आघाडीला बहुमत आहे त्यांना बोलावलं जाईल. त्यातही एनडीए हेच आहे, त्यांनाच पहिल्यांदा बोलावलं जाईल. त्यामुळे आता लगेच हे घडेल असं नाही, लगेच हे लोक ते नाकारतील असं पण नाही. पण एक नक्कीच आहे की काही दिवसांनी या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. आणि तेव्हा काहीतरी वेगळा विचार करण्याची शक्यता हे दोघं जण नाकारता येत नाही. एक लक्षात घ्या की मुळात या दोघांना वगळून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही. हे दोघं गेले तर भाजप सत्ता टिकवू शकत नाही, हे अगदी नक्की आहे. तुम्हाला मी जरा बलाबल सांगतो कसं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भाजपच्या नेतृत्वाखाली जी एनडीए आघाडी आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 292 जागा आहेत. म्हणजे कशा? तर भाजपकडे 240 जागा आहेत. टीडीपी जो आहे चंद्राबाबू नायडूंचा, तेलुगू देसम पार्टी, त्याच्याकडे 16 जागा आहेत. जनता दल युनायटेड 12 जागा, म्हणजे नितीश कुमारांकडे 12 जागा आहेत. शिवसेना शिंदे गट म्हणजे शिंदे सेना यांच्याकडे 7 जागा आहेत. एक लक्षात घ्या, म्हणजे एकनाथ शिंदे हे एनडीए मधले, भाजप नंतर अर्थातच एनडीए मधले क्रमांक 3चे नेते आहेत. पहिल्या क्रमांकाचे नेते चंद्राबाबू नायडू, दुसऱ्या क्रमांकाचे नेते नितीश कुमार आणि तिसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे. तो एकनाथ शिंदे पण तेवढेच महत्वाचे आहेत. पुढे जे आहे ते अर्थातच रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान, त्यांच्याकडे 5 जागा आहेत. आरएलडीकडे 2 जागा आहेत. एनसीपी अजित पवार 1 जागा आहे. अपना दल 1 जागा आहे. एजीपी 1 जागा आहे. यूपीपीएल 1 जागा आहे. एजेएसयूपी 1 जागा आहे. हम 1 जागा आहे. जेएसपी 2 जागा आहे. असं सगळं करून 292 जागा होतात. आता गंमत अशी आहे की या 292 जागांपैकी सगळे खासदार किंवा सगळे घटक पक्ष हे आपल्यासोबत ठेवणं हे भाजपला फारच आवश्यक आहे. समजा त्यामध्ये असा विचार करू आपण की समजा त्यामध्ये हे दोघेही गेले, हे दोघं म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघे गेले, तर जागा होतात 16 अधिक 12 28. 28 जागा कमी होतात. 292 वजा 28 म्हणजे 264. 8 जागा कमी पडतात. आता या 8 जागा भरून कशा काढायच्या? हे दोघेही गेले तरी सुद्धा काही अपक्षांना घेऊन कदाचित हे सरकार स्थापन करण्याचा किंवा सरकार टिकवण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं, नाही असं नाही. कारण इतर पक्ष किंवा अपक्ष असे 18 जण आहेत की ते कुठल्याही आघाडीमध्ये नाही आहेत. अशा अपक्षांचा उपयोग भाजप करून घेऊ शकतं आणि त्यामुळे 8 हे जे घटक पक्ष आहेत त्याचा उपयोग कदाचित ते करून घेऊ शकतात. पण तरी सुद्धा ते काही एवढं सोपं नाहीये. शक्यता आहे का? शक्यता आहे, पण एवढं सोपं नाहीये.
कारण जर हे दोघेही गेले, चंद्राबाबू, नितीश कुमार दोघेही गेले, तर जागा थेटपणे 264 होतात आणि तो जो बहुमताचा आकडा आहे त्यापेक्षा 8 जागा कमी होतात. हा एक भाग आहे. आता गंमत बघा, समजा इंडिया आघाडीनं ठरवलं की आपलं सरकार स्थापन करायचं, अवघड आहे, अशक्य अजिबात नाहीये. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपती आता यांना पाचारण करणार नाहीत हे खरं आहे, पण जेव्हा कधी पुढे अशी वेळ येईल तेव्हा इंडिया आघाडी सरकार स्थापन सुद्धा करू शकते. कशी करू शकते? आता गंमत बघा, आत्ता जी मजा आहे, आत्ता इंडिया आघाडीकडे 234 जागा आहे. त्यामध्ये काँग्रेस 99, समाजवादी पार्टी 37 अखिलेश यादवांची, तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी 29, DMK स्टॅलिन 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, शरद पवारांची राष्ट्रवादी 8, RJD 4, CPM 4, झारखंड मुक्ती मोर्चा 3, IUML 3, आप 3, CPIML 2, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 2, VCK 2, CPI 2, KC 2, KC 1, RLTP 1, BADVP 1, MDMK 1, RSP 1, म्हणजे झाल्या 234 जागा झाल्या. आता याच्यामध्ये समजा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघे आले तर काय होईल? हे दोघे आले तर अर्थातच 28 जागा जोडल्या जातील, म्हणजे जागा होतील 262, म्हणजे 10 जागा कमी पडतात. चिराग पासवान आले, चिराग पासवान जर आले तर जागा होतात 267. आणि मी असं ऐकलंय की 4 अपक्षांसोबत बोलणं झालेलं आहे आणि 4 अपक्ष हे इंडिया आघाडीसोबत यायला तयार झालेले आहेत. हे 4 अपक्ष जोडले 271, उरते 1 जागा. अजित पवार येतील का माहिती नाही. अजित पवार कदाचित परत काकांकडे येऊ शकतात, महायुतीला सोडून महाविकास आघाडीकडे येऊ शकतात. मी परवाही म्हटलं होतं, अजित पवारांकडे सुटकेचा तेवढाच मार्ग आहे. आता जी अवस्था अजित पवारांची आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला 5ही ठिकाणी पराभवाला तोंड द्यावं लागलं, त्याच्यामध्ये आपलं अपयश तर आहेच, पण आपल्याला घटक पक्षांनी, मित्र पक्षांनी अजिबात मदत केली नाही. उलट पक्ष शिंदे सेनेनं अजित पवारांचे उमेदवार कसे पराभूत होतील असा प्रयत्न केला, अशी माहिती अजित पवारांपर्यंत पोहोचलेली आहे असं मी ऐकलं. भारतीय जनता पक्षाला तर अजित पवार अजिबातच नको होते. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मदत केली का याबद्दल बरीच शंका अनेकांना वाटते. याचं कारणच असं आहे की अजित पवार हे फार महत्त्वाचे नेते आहेत. अजित पवार जर महत्त्वाचे नेते राज्यामध्ये या प्रकारे आणखी पुढे आले तर ते आव्हान देवेंद्र फडणवीसांना पण आहे आणि अर्थातच ते आव्हान एकनाथ शिंदेंना पण आहे. या दोघांनीही मदत केली नाही. ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कुठलाही असू द्या, तिन्ही पक्षांचे उमेदवार, तिन्ही पक्षांचे मतदार, तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते अगदी मिळून काम करत होते. त्यामुळे उमेदवार समजा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा असेल, पण शरद पवारांचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत पोटतिडकीने काम करत होते. असं कुठल्याही पक्षाबद्दल आहे. म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं उमेदवाराचं काम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत होते, शिवसेनेचे कार्यकर्ते करत होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे. असं घडत होतं. तसं इकडे मात्र घडत नव्हतं. इकडे मात्र अजित पवार एकटे पडलेले होते. त्यामुळे आता अवस्था वाईट आहे, येणारा काळ आणखी वाईट आहे. आणि तुम्ही कल्पना करा, लोकसभा निवडणुकीमध्ये अशी अवस्था आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र काय असेल? विधानसभा निवडणुकीमध्ये यापेक्षा आणखी वाईट अवस्था असणार आहे, याचं भान अजित पवारांना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या सोबत गेलेले सगळे आमदार आता अजित पवारांच्या मागे लागलेले आहेत, परत चला, आमचं काही खरं नाहीये. आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये लोक सांगतायत की परत जा, नाहीतर जे आता लोकसभेला झालं तेच विधानसभेला सुद्धा होईल. विधानसभेला सुद्धा तुमचा पराभव दारुण होईल आणि त्यामुळे तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये या प्रकारे लढू नका, कारण तुम्हाला जमिनीवर कोणाचाही पाठिंबा नाही. उलट पक्ष शरद पवारांना प्रचंड सहानुभूती आहे. आणि अशी चर्चा सुरू आहे की अशा प्रकारची बोलणी सुद्धा सुरू झालेली आहेत. हे नव्हे तर अजित पवार समजा आले, अजित पवार आले तर मग हा आकडा 272 होऊ शकतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 267 हा आकडा झाला होता. 4 अपक्षांशी बोलणं झालेलं आहे अशी माहिती येते आहे, अशी बातमी आहे. 271 आणि एक अजित पवार 272. मला कोणीतरी म्हटलं एकनाथ शिंदे झाले तर 7 जागा घेऊन एकनाथ शिंदे आले मग तर फार सोपं काम होईल. म्हणजे फक्त नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे 262 होतील, चिरागमुळे 267 होतील आणि थेट एकनाथ शिंदे आले 274 होतील. त्यामुळे काही मुद्दाच नाहीये. काय घडेल मला माहिती नाहीये, पण मुद्दा एवढाच आहे की सध्या इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी दोघंही सरकार स्थापन करू शकतात अशा एकूण संख्याबळामध्ये आहेत. दोघांनाही सरकार स्थापन करणं फार कठीण नाहीये.
पण हे नक्कीच आहे की पहिली संधी भाजपला मिळणार आहे आणि कदाचित अशा प्रकारे घाईघाईमध्ये सरकार स्थापन करण्यापेक्षा आपण विरोधामध्ये राहू असं बहुधा इंडिया आघाडीला वाटत असावं. कारण इंडिया आघाडीच्या बैठका ज्या होत आहेत किंवा जे त्यांचं बोलणं सुरू आहे, तर मला मिळालेली माहिती अशी आहे की आत्ता सरकार स्थापन करण्याची घाई करू नये. कारण सरकार आपण आत्ता स्थापन केलं तर ते अल्पजीवी ठरण्याची शक्यता आहे आणि जर हे सरकार अल्पजीवी ठरलं तर मग कारण नसताना आपल्याला पुढे मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे असं काही करायला नको. पण ज्याप्रमाणे हे भय इंडिया आघाडीला आहे तसंच भय एनडीएला सुद्धा आहे, तेच भय भाजपला सुद्धा आहे. आणि उद्या हे सरकार कोसळलं, जी शक्यता नाकारता येत नाही, तर मात्र विरोधकांना फारच मोठी संधी आहे. आणि त्या केसमध्ये मी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे नवीन पटनायकांसारखे काही नेते आहेत त्यांच्याकडे आता जागाची फार टंचाई आहे, पण तरीसुद्धा बरेच नेते असे आहेत की जे आता एनडीए सोबत आहेत, तेही नेते तेही पक्ष हे इंडियाकडे येऊ शकतात. त्यामध्ये कोण कोण येऊ शकतं? चिराग पासवान हे निश्चितपणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी म्हटल्याप्रमाणे रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार हे सगळे मुळात एकाच चळवळीमधून मोठे झालेले, एकाच परिसरामध्ये राहिलेले, वाढलेले असे सगळे नेते आहेत. आणि विद्यार्थी आंदोलनामधून ही मंडळी मोठी झालेली आहे. त्यांचा परस्परांशी खूप चांगला संपर्क, संबंध, घट्ट नातं आहे. चिराग पासवान, तेजस्वी यादव, नितीश कुमार यांचं खूप चांगलं नातं आहे. नितीश कुमारांना हे दोघंही चाचा वगैरे म्हणतात, त्यामुळे तो संपर्क त्यांचा आहेच. त्यामुळे उद्या चिराग पासवान 5 जागा घेऊन आले तर अजिबातच आश्चर्य वाटू नये अशी एकूण अवस्था आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवार येऊ शकतात का? शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे येऊ शकतात का? अजिबात शक्यता नाकारता येत नाही. उद्या समजा एकनाथ शिंदेना असं वाटलं की आपलं भवितव्य काय आहे, म्हणजे आपण महायुतीमध्ये आहोत आणि आता ज्या प्रकारच्या जागा मिळालेल्या आहेत हे भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्या, हे खरं आहे, पण भाजपचीच अवस्था एवढी वाईट आहे. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपसोबत गेले कशामुळे? तर भाजपची अवस्था फारच चांगली आहे. एकनाथ शिंदेना असं वाटलं की भाजप ही महाशक्ती आहे आणि महाशक्ती आमच्यासोबत आहे. अजित पवारांना असं वाटलं की बरोबर आहे, पण सत्तेशिवाय विकास कामं करता येत नाहीत. जणू काही भाजप म्हणजे सत्ता. जेव्हा त्या दोघांनी बघितलेलं आहे की अजित पवारांना 1 जागा मिळाली हे ठीक आहे, एकनाथ शिंदेना 7 जागा मिळाल्या हे ठीक आहे, पण 28 जागा लढवून भाजपला 9 जागा मिळाल्या, याचं काय? म्हणजे आपल्यापेक्षाही वाईट अवस्था भाजपची असेल तर उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सोबत असताना आपल्याला सत्ता मिळण्याची खात्री नाही, किंबहुना या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली सत्ता जाईल अशीच खात्री आहे असं यांना वाटू शकतं. बरं, ज्या नरेंद्र मोदींचा करिश्मा वगैरे वगैरे हे सगळं त्यांना ठाऊक होतं, त्या नरेंद्र मोदींनाच आता सत्ता स्थापन करण्यासाठी धावपळ करावी लागते. म्हणजे जर आघाडीतले घटक पक्ष सोबत राहिले नाहीत तर नरेंद्र मोदींची सत्ता जाऊ शकते, नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. तर अशा प्रकारच्या बुडत्याचा पाय खोलात असताना या बसमध्ये आपण बसायचं का? जी बस पंक्चर झालेली आहे, ज्या बसला भवितव्य नाही, जी बस पुढे जाऊ शकणार नाही, त्या बसमधून वेळीच आपण बाहेर पडू का असं वाटू शकतं या दोघांनाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांना पटकन सुटकेचा हाच मार्ग आहे. चूक झाली, परत आलो, माफी मागितली, लोकही कदाचित माफ करतील, काकाही माफ करतील, पुढे जाता येईल. नाहीतरी हा दीर्घकालीन संघर्ष दोघांनाही काही सोयीचा नाही. आता जरी शरद पवारांनी पूर्णपणे सिद्ध केलं असलं सत्ता कोणाची आहे आणि प्रबळ कोण आहे, तरी सुद्धा उद्या एकूण घरच फुटणं हे दीर्घकालीन लढाईसाठी हे फार बरं नाहीये. नंतर सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार हाही संघर्ष असणं हे काही बरं नाहीये. आणि दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदे असं म्हणतील की चला फूट पडली, गेलो, मुख्यमंत्रीपद मिळालं, सगळं झालं, आता काय? आता पुन्हा भाजपसोबत जाण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे परत जाणं हे अधिक सोयीचं आहे. त्यांना उद्धव ठाकरे माफ करतील का हे मात्र माहिती नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. कारण जर अशा प्रकारे सगळी मोर्चेबांधणी झाली, अशा प्रकारे गणिताची जुळवाजुळव झाली, तर शक्यता अजिबात नाकारता येत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकारचा प्रयत्न होऊ शकतो. प्रयत्न काहीही होऊ शकतात, पण 3 गोष्टी मात्र निश्चित आहेत. पहिलं म्हणजे मला असं वाटतं एनडीएचं सरकार स्थापन होईल. पंतप्रधान कोण असेल माहिती नाहीये, तर ती पण एक शक्यता असू शकते. आता तरी चित्र काय आहे हे सांगता येत नाही, पण समजा ठीक आहे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आणि एनडीएचं सरकार स्थापन झालं असं आपण मानूया. ही पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट, हे सरकार अस्थिर असणार आहे, हे सरकार टिकणार नाही. कारण या सरकारमध्ये जे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष पूर्णपणे भाजपच्या भूमिकेच्या विरोधामध्ये आहेत. मी म्हटल्याप्रमाणे भाजपची भूमिका ही पूर्णपणे उत्तर भारतीय गायपट्ट्याची आहे. दक्षिण भारतातले चंद्राबाबू त्यांच्यासोबत
फार काळ राहू शकतील असं वाटत नाही. त्यांचा यापूर्वीचा अनुभव सुद्धा आघाडीचा असाच आहे. दुसरा जो मुद्दा आहे नितीश कुमार हे अत्यंत वेगळ्या वैचारिक बांधिलकीचे असे नेते आहेत. बिहारच्या स्थानिक गरजानुसार त्यांनी प्रत्येक वेळी भूमिका बदलली आणि ते पलटूराम ठरले हे खरं आहे. पण बेसिकली नितीश कुमार हे एक विचारी गृहस्थ आहेत. समाजवादाची बैठक असणारे असे गृहस्थ आहेत. त्यामुळे वैचारिक बांधिलकी पूर्णपणे वेगळी आहे. असं असताना ते हे मान्य करतील का? त्यामुळे दुसरा मुद्दा, हे सरकार कधीही कोसळू शकतं. आणि तिसरं म्हणजे हे सरकार जेव्हा कोसळेल तेव्हा विरोधक तेवढे सक्षम आहेत आणि विरोधक सक्षम असल्यामुळे मग त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. काय होतंय ते बघायला पाहिजे. शेवटी असं आहे की मुळामध्ये समजा सरकार कोसळलं तर पुन्हा काही सरकार लगेच स्थापन करता येणं शक्य होईल असं नाही. तर पुन्हा तो पंतप्रधान जाणं म्हणजे मंत्रिमंडळाचाच राजीनामा असतो. त्यामुळे सरकारच पूर्ण कोसळतं. पण एकूणच हे जे सरकार आहे, दोघांना सारखी संधी आहे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे समजा हे सरकार कोसळलं तर मात्र विरोधकांची भूमिका आणखी मजबूत होऊ शकते की भाजपला सरकार स्थापन करता आलं पण चालवता आलं नाही, भाजप सरकार चालवू शकत नाही आणि विरोधकांशिवाय पर्याय नाही, अशी पण एक असं परसेप्शन तयार होऊ शकतं. आपण जे बघितलेलं आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल 1977च्या निवडणुकीमध्ये आणीबाणीनंतर ही निवडणूक झाली. इंदिरा गांधींचा पराभव झाला. काँग्रेसला अगदी कमी म्हणजे 154 जागा मिळाल्या. पण त्या निवडणुकीनंतर जे सरकार स्थापन झालं जनता पक्षाचं, ते सरकार त्यांच्या आंतरविरोधांमुळे कोसळलं. आणि ते कोसळल्यानंतर मात्र काँग्रेसला 1980मध्ये लोकांनी अगदी पूर्ण बहुमताने निवडून दिलं. याचं कारण असं आहे की विरोधकांना सरकार चालवता आलं नाही आणि काँग्रेसच सरकार चालवू शकतं असं लोकांना वाटलं. या केसमध्ये असं होऊ शकतं आणि मग लोकांना असं वाटू शकतं की भारतीय जनता पक्षाला आता सरकार चालवायला देणं गैरसोयीचं आहे, चुकीचं आहे. त्यापेक्षा काँग्रेसच सत्तेमध्ये येणं चांगलं आहे आणि मग कदाचित काँग्रेसला याहून अधिक जागा मिळतील अशी पण शक्यता नाकारता येत नाही. काय होईल माहिती नाहीये, पण हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. आणि आता जर ठरवलं तर इंडिया आघाडी सुद्धा सरकार स्थापन करू शकते. एवढं फक्त मला सांगायचं होतं. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.